साळशिंगे येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आलं। या चोरी प्रकरणी मुकुंद राजकुमार जाधव यास अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले 68,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी दिली आहे। साळशिंगे येथील श्रीमती उत्तम जाधव यांच्या राहत्या घरातून 27 मे ते 30 जून दरम्यान 68,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते। या चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तपासाच्या सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकामधील अंमलदार महेश संगपाळ यांना ही चोरी साळशिंगे गावातीलच मुकुंद राजकुमार जाधव यांनी केल्याची टीप मिळाली होती। त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून संशयित मुकुंद जाधव यास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी ही चोरी केली असल्याबाबतची कबुली दिली। त्याच्याकडून 60,000 रुपये किमतीची 30 ग्राम वजनाची एक सोन्याची 2 पदरी मोहनमाळ, 6,000 रुपये किमतीची 3 ग्रॅम सोन्याची अंगठी, 2,000 रुपये किमतीची 2 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 68,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी मुकुंद जाधव यास विटा पोलिसांनी अटक केली। पुढील तपास हेमंत तांबेवा करीत आहेत।